आता लगेच जगन्नाथ जवळ हळू बोला जरा. आता लगेच जगन्नाथची फोन कर. करते. हाँ बोल सावली. हॅलो जगन्नाथजी, तारा मॅडमने हुशारीने वेळ टाळली आहे. आपल्याकडे वेळ आहे आता स्टुडिओ बुक करायला. अगं सावली, मी शोधतोच आहे, पण अशा गोष्टींशी कधी माझा संबंधच आला नाही, त्यामुळे जरा वेळ लागतोय. त्यांना सांग मला माहिती आहेत स्टुडिओज आणि ती पण येते, सो ती करेल हेल्प. ठीक आहे, तुम्हीही शोधा, मीही शोधतो. शेवटी काय, काम होणं महत्वाचं. हो. काय झालं? बरी आहे ती आणि सावली वहिनी थांबली तिच्याबरोबर. पण मला कळतच नाही, अशी अचानक कशी काय चक्कर आली तिला? मला वाटतं तिला टेन्शन आलं असणार. काय वय लहान आहे आणि रागाच्या भरात काहीतरी बोलली आणि नंतर विचार करत बसली असेल, त्यामुळे स्ट्रेस आला असणार आणि त्यामुळेच ही चक्कर आली असणार. ठीक आहे सोम, डॉक्टरांना फोन केलास का? नाही. मग कर लगेच. तारा, कुठे आहे माझी लेक? एक सेकंड, जरा शांत हो, इथे बस तू. मी पाणी आणते तुझ्यासाठी. ती त्याची गरज नाहीये. मी माझ्या लेकीला बघायला आले इथे. तुम्ही तिच्यावर किती प्रेशर टाकलाय ना याची कल्पना आलीये मला, आणि त्याचमुळे धसका घेऊन माझी लेक आजारी पडलीये. काय बोलतेस तू? आम्ही काहीच केलेलं नाहीये. हा जो सगळा प्रकार झाला त्या रेस्टॉरंटच्या बाहेर आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामुळे तिने धसका घेतला असणार, म्हणून कदाचित चक्कर आली असेल तिला. आणि तू बघितलास का व्हिडिओ? ती काय काय बोलली आहे त्याच्यात? न विचार करता बोललीये. तुझ्याचकडून शिकली असणार ती. हो का? आणि तुम्ही लोकांनी काय केलंय? एक कुठला तरी फालतूचा व्हिडिओ बघितल्यानंतर लगोलग तुम्ही तिच्यावर गाणं गाण्यासाठी, रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रेशर आणलं. तिला सिद्ध करायला लावताय तुम्ही. काय करताय तुम्ही माझ्या लेकीसोबत? तिच्या मनाचा जरा तरी विचार आहे तुम्हाला? काय? ती आतापर्यंत बरी होती. आम्ही निघालो होतो रेकॉर्डिंगला, तेव्हा चक्कर आली तिला. मला ना तुम्हा लोकांचं काही कळतच नाही. एक कुठला तरी व्हिडिओ काय येतो आणि त्यानंतर तुम्ही तिला गाणं गा, रेकॉर्ड कर, स्वतःला सिद्ध कर. तिच्या मागे हात धुवून लागलात तुम्ही. माझी लेक आहे ना, शास्त्रीय संगीत गाते. संगीताची उपासना केली आहे तिने. वजे घराण्याची संगीताची वारसदार आहे ती. एवढी मोठी सेलिब्रिटी आहे ती, आणि तिला कोणीही रॅन्डमली रस्त्यात गाणं गायला लावेल आणि ती गाईल? कसली अपेक्षा आहे तुमची? हा, अहो संगीत आमच्यासाठी पूजा आहे, श्रद्धा आहे आमची त्याच्यावर. माझी लेक प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तासन तास रियाज करते, तेव्हा गाते. हे असं रस्त्यात कुठेतरी गात फिरत नाही. बाजार मांडला नाहीये आम्ही संगीताचा. आणि हो, बोलली ती रागाच्या भरात, फ्रस्ट्रेटेड होऊन बोलली. अचानक इतक्या लोकांनी तिच्यावर तुटून पडल्यानंतर, तिला अनेक प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर देणं अपेक्षित होतं तिने? आणि कोण रसिक प्रेक्षक? तुम्ही ओळखत नाही ते लोक कोण होते? मीडियाचे लोक होते ते. आणि हे मीडियाचे लोक कसे असतात तुला चांगलं माहिती आहे तिलोत्तमा. कुठलीही खबर त्यांना तिखट मीठ मिरची लावून सांगितल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. आणि या सगळ्याचं भांडवल करून तुम्ही बिचाऱ्या माझ्या तारावर एवढं प्रेशर आणलं, इतकं प्रेशर आणलं तिच्यावर की अंथरूण धरलंय माझ्या पोरीने. झालं तुझं? तू आता म्हणालीस ना ती सेलिब्रिटी आहे म्हणून, मग तिला सेलिब्रिटी सारखं वागायला बोलायला तू शिकव. बघितलं व्हिडिओमध्ये त्यांनी काय केलं ते? प्रसिद्धी मिळाली आहे ना तिला, मग ती प्रसिद्धी पचवायला तिला तू शिकव. जमिनीवर पाय भक्कमपणे रोवून कसं उभं राहायचं असतं, विथ डिग्निटी, ते सुद्धा शिकव. ते सगळे कोण होते? रसिक प्रेक्षक. ते आहेत म्हणून ती आज आहे, आणि त्यांनाच तिने दुखावलं. वा. अच्छा, म्हणजे आता हे सगळं तुम्हाला आणि माझ्या लेकीलाच शिकवणार आहेस? कारण तुला माहितीच नाहीये. थांबा प्लीज. हे बघा, आपापसात वाद घालण्यापेक्षा आता ते गाणं रेकॉर्ड होणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. हे म्हणतात ते बरोबर आहे.
आज ते गाणं रेकॉर्ड होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ताराला तू तयार करायचंयस. ओके, 5 तर वाजून गेलेत. सो तो रेकॉर्डिंग स्टुडिओ आता काय आपल्याला मिळणार नाही, दुसरा बघायला हवा. सारंग आणि नील दोघही जण दुसरा स्टुडिओ शोधायला गेलेत, तोपर्यंत बघू. तू प्लीज काहीतरी कर. ठीक आहे, गाणं आजच कसं रेकॉर्ड होईल ते मी बघते. पण गाणं आजच रेकॉर्ड होईल हा शब्द आहे भैरवीचा. हो हो सारंग सर. बरं ठीक आहे, मी ठेवते. काय झालं? सारंग सरांचा फोन होता. आता 5 वाजताची वेळ टळली आहे ना, म्हणून ते दुसरा स्टुडिओ बुक करताय. सावली, विठ्ठलाकडे प्रार्थना कर की त्यांना स्टुडिओ नाही मिळाला पाहिजे असा. तारा, अगं तुला सोहमने फोन करून बोलवलं खरं, पण आहे मुके. वाटलंच मला. तुझी मम्मा आहे मी, ओळखते तुला चांगलंच. पण गुड, चांगली वेळ मारून नेलीस. पण तिला तर मग मॅडम नाही ऐकणार. काही झालं तरी त्यांना आज गाणं रेकॉर्ड करायचंय. माहिती आहे मला. तारा, आज आपल्याला गाणं रेकॉर्ड करावंच लागणार आहे. हे बघ, मी शब्द दिलाय तसा तिलोत्तमाला. अगं मम्मा, तुला फोन करून इथे ह्यासाठी बोलवलंय की हे टळायला पाहिजे म्हणून. तू शब्द देऊन आलीस. तारा, मूर्ख आहेस का तू? आधीच तू जो घोळ घालून ठेवलायस ना, त्याच्यामुळे आधीच बाहेरच्या लोकांना शंका आली आहे. आणि आज जर आपण गाणं रेकॉर्ड केलं नाही तर घरातल्या लोकांनाही शंका येईल. तुला हवंय का तसं? हा, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. 1 मिनिट. हॅलो सावंत. सावंत स्टुडिओचं काय झालं? हां, मिळतोय? लगेच बुकिंग करून टाका. हो, आम्ही वेळेवर पोचू, त्याची काळजी करू नका. हां, ठीक आहे. गुड न्यूज, आपल्याला स्टुडिओ मिळाला आहे. मी जगन्नाथजींना फोन करते. बोल सावली. जगन्नाथजी, स्टुडिओ मिळालाय आपल्याला. अरे वा, बरं झालं. ठीक आहे. ठेवते. जगन्नाथजी मदत करायला तयार आहेत, पण ह्याच्या पुढे काय करायचंय आता? काय करायचंय म्हणजे? आजवर इतकी वर्ष जे करत आलोय तसंच करायचंय. माई, अहो रेकॉर्डिंगसाठी घरातले सगळे येणार आहेत. नाही 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 नाही, ते सगळे रेकॉर्डिंगला पोहोचणार नाहीत, असं काहीतरी करायला पाहिजे. सावली, सांग तुझ्या लाडक्या बापाला कर म्हणा काहीतरी. आता मदत करायचं ठरवलंय ना त्यांनी, सांग त्याला.